नमस्कार मंडळी. आज ना मी सोयाबीन तयार केलं. सोयाबीन छोट्या आकाराचे आणलेले आहेत, लहान लहान साईजमध्येच घ्यायचे. ते चांगले मी धुवून घेतले पाण्याने आणि हळद मीठ घालून मी शिजवले 10-15 मिनटं. चांगले मऊ शिजू दिले. आणखी मग त्याचा मी पुलाव केला. पुलावसाठी मी वाडा कोलम म्हणून तांदूळ आहे, तर मी डीमार्टमधून आणलेला होता. खूप छान मऊ पण झाला भात, आणखी टेस्टी पण झाला. तर वाडा कोलम आहे ना, छान आहे, बारीक आहे बघा तांदूळ. आणि हा पुलावसाठी चांगला आहे, भात चांगला होतो त्याचा. तर मी 1.5 वाटी तांदूळ घेतलेला आहे. आणि हे सोयाबीन आपले चांगले मऊ शिजलेले आहेत. ते पाणी गाळून चांगलं पिळून घ्यायचं थोडे. आणखी मग त्यामध्ये घालण्यासाठी मसाला, पुलावसाठी कोथिंबीर घेतली थोडी, आणखी आलं, लसूण आणि 2 मिरची घेतली. हे वाटून घ्यायचं आपल्याला पुलावसाठी आपल्याला फोडणी द्यायचे. तेल घातले, 1 चमचा तूप पण घातलेले, जिरं घातले मी थोडं, आणि खडा मसाला घातलेला. तर चांगलं फ्राय करून घ्या. आणि आपला 1 कांदा मोठा घातलेला आहे, तो पण मी फ्राय करून घेतला चांगला. आणि 1 टमाटा घातलेला आहे मोठा. आणि कांदा भाजण्यासाठी थोडंसं मीठ घालायचं, म्हणजे लवकर कांदा टमाटा दोन्ही पण नाही होता. त्याला फ्राय करून घ्यायचे. आणि आपण जे वाटून आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर ते घातले मी, ते पण चांगलं फ्राय करून घ्यायचं. तुमच्या आवडीनुसार तुम्ही तेल वगैरे घाला. कुणाला जास्त लागतं, कुणाला कमी लागतं, मीठ लागतं तेल. आणि आपल्याला पावडर मसाला घातलेला मी 1/2 चमचा दाल तिखट घरगुती, धने जिरे पावडर, हळद, हे सगळं मी घातलेलं आहे. गरम मसाला थोडा घातला आत्ता, आणि शिजल्यावर थोडं घातलेलं आहे. आणखी मी सोयाबीन हे आपले पाणी गाळून घेतलेले, आणि तांदूळ पण मी धुवून चांगला भिजत ठेवला होता. म्हणजे भिजलेला आहे तांदूळ, म्हणून पाणी कमी घालायचं. पाणी मी 1-2 कपच घातलेले, जास्त नाही घातलं पाणी. आणखी मी 2 शिट्ट्या दिलेल्या आहेत. बघा किती छान झालं आहे. आणि त्याच्याबरोबर मी कारलं फ्राय पण केलेलं होतं. कारलं फ्राय पण, हे पण एकदम कवळं कारलं आहे बघा. कारलं आहे ना, मी कापून त्याच्या बियाणे काढले यावेळेस. बघू म्हटलं यूट्यूबवर सगळेजण बिया काढायचे, म्हणून मी बिया काढताच कारलं फ्राय केलेलं आहे बघा. माझ्या चॅनलवर ही रेसिपी आहे. तर कशी वाटली आजची रेसिपी बघा. या भाताबरोबर कारलं फ्राय भाकर केलेली आहे. रेसिपी तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. आणि कशी वाटली आजची रेसिपी, लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. परत भेटू आपण अशाच नवीन रेसिपीसह. बाय, धन्यवाद, थँक्यू.